तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घायवळांना पासपोर्ट मिळाला. कोणाचा दबाव होता? निवडणुकीत घायवळांनी कुणाचं काम केलं? फडणवीसांकडून सवाल उपस्थित. सुजय विखेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर. मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचं नावही घेतलं. रोहित पवारांनी व्हिडिओ दाखवला. निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? पोलीस व्हेरिफिकेशन कोणी दिलं? अमित शहांकडे मुद्दा मांडणार. सुप्रिया सुळेंची माहिती. आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही. शेतकऱ्यांना योग्य मदत करू. शेतकऱ्यांच्या मदतीवरून ठाकरेंच्या रस्त्यावर उतरू या वक्तव्यानंतर फडणवीसांचं उत्तर. 2014 मध्ये अचानक भाजपनं युती तोडली. शिवसेना भाजप युती तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडायचा डाव होता. उद्धव ठाकरेंचा आरोप. उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय. उद्धव ठाकरेंचं उत्तर. हा माणूस आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही अनंतरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका. तर हेलिकॉप्टरने शेतात जातात. भाजी कापतो की रेडा कापतो माहिती नाही. ठाकरेंचं खोचक वक्तव्य. स्थानिक निवडणुकीत शक्य तिथे युती करणार. मात्र स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. आपल्यासोबत मनसे असल्याचा मला अभिमान. घरातलं शत्रुत्व बंद. आता आपल्या मुळावर जे आलंय त्याला उखडून फेका. उद्धव ठाकरेंचं विधान. धंगेकरांच्या बॉससोबत बोलणार. धंगेकरांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. तर आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही. अजित पवारांचा टोला. भिडे गुरुजींकडून मुख्यमंत्री फडणवीसांना डिसेंबरमधील कार्यक्रमाचं निमंत्रण. तर शक्य असल्यास कार्यक्रमाला येऊ असं भिडे गुरुजींना सांगितलं. फडणवीसांची प्रतिक्रिया.